सो सिंथेसिस म्हणजे काय? सिंथेसिस म्हणजे छोट्या गोष्टीवरून अशी काहीतरी गोष्ट कलेक्टिव्हली तयार करणे, म्हणजे पार्ट्स गोळा होऊन आपण फॉर एक्झाम्पल हत्ती बनवायचा असेल तर काय करणार तुम्ही? त्याचे ट्रंक बनवाल, लिम्स बनवाल, त्याचं शेपूट किंवा पाय, तो कलेक्टिव्हली तुम्ही त्याला काय म्हणणार आहे? दॅट इज द इलेफंट. लाईक दॅट the word synthesis means making a whole out of parts, the process of combination of separate elements of thought into a whole. तुम्हाला लांबून दिसतंय का? मला जरा जवळ असतं. ठीक आहे. आणि सिंथेसिस ऑफ अ केस, आता हे इन जनरल टर्म झाले. आता केसमध्ये सिंथेसिस कशी करायची? विथ टोटॅलिटी विच इज जनरली यूज्ड इन रेपर्टरायझेशन. रेपर्टरायझेशनचा पार्ट आहे. तर तुम्ही आतापर्यंत स्टेप्स काय काय बघितला? पहिला केस टेकिंग झालं. केस घेतली, रेकॉर्ड केली, म्हणजे आत्ताच्या कोर्सचं सांगतो. रेकॉर्ड केली, त्याच्यामध्ये LSMC पॅटर्न प्रमाणे केलं तुम्ही क्लासिफिकेशन मोस्ट ऑफ द केसेसचा, किंवा क्लासिफाय केलं. नंतर त्या केसचं वर्कआउट करताना लास्ट टाइम जे सांगितलेलं की लाईफ स्पेस घेतल्यानंतर तुम्ही मेंटल स्टेट लिहिल्या. त्याच्यामध्ये झालेत लेक्चर म्हणजे दोन. इमोशनल स्टेट, इंटेलेक्च्युअल स्टेट, बिहेवियरल स्टेटला तुम्ही कॅटेगराईज केलं आहे. त्याच्यानंतर काय बघितलं आपण की पेशंट इंटरव्ह्यू टेक्निक्स पण बघितल्या सोबतच. कसं घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय पद्धतीने केलं पाहिजे, कसं एक्सप्लोर करायचं. आणि नंतर डिफेन्स मेकॅनिझम्स पाहिजे. ओके. तो डिफेन्सेस कशासाठी? टू नो द मॅन, तो कसं बिहेव करतोय. आणि मॅनेजमेंटचं पण लेक्चर झालं तुम्हाला. म्हणजे आतापर्यंत तर तुमचं बऱ्यापैकी बेसिक झालंय. आता केस प्रोसेसिंगचा पार्ट आहे. केस प्रोसेसिंगमध्ये ॲनालिसिस आणि इव्हॅल्युएशन होतं. मला वाटतं झालं एकदम, पण मी रिपीट घेतो हे झालं. कारण त्या इव्हॅल्युएशनवरच तुमची टोटॅलिटी ठरते. सो ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत म्हणून पुढे जाऊयात आपण. आता रेपर्टरायझेशनचा पार्ट आला आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं? सिम्पटम क्लासिफिकेशन जे तुमचं झालं आहे, सिम्पटम क्लासिफाय करता घेतल्यावर त्यानंतर त्याला अनालाइज करता किंवा सेपरेट क्लासिफाय करता. म्हणजे झाले तुमचे सिम्पटम क्लासिफिकेशनचे पार्ट झाले. म्हणजे विच इज कॉमन, अनकॉमन, जनरल, पर्टिक्युलर, कॅरेक्टरिस्टिक, कॉम्प्लिमेंट, कन्कॉमिटंट, असोसिएटेड, हे वेगवेगळे टाईप्स झाले. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशनला जायचं आहे. तर डिफरंट ऑथरच्या प्रमाणे वेगवेगळे इव्हॅल्युएशन आहे. सो दॅट ॲक्च्युली डिपेंड्स. त्यालाच टोटॅलिटी म्हणतात, त्यालाच पोर्ट्रेट ऑफ डिसीज म्हणतात, त्यालाच कन्सेप्च्युअल इमेज म्हणतात. की ते कन्सेप्च्युअली एकत्र इमेज तयार करायचं तुम्हाला, त्यातून पिक्चर दिसणार. पण कन्सेप्च्युअल इमेजमध्ये कन्सिडरेशन ऑफ सीन्स म्हणजे तुम्हाला इव्हॅल्युशनरी घेता तुम्ही. म्हणजे तिथं प्रिडिस्पोजिशन, डिस्पोजिशन्स, म्हणजे इसेन्शियल इव्हॅल्युशनरी टोटॅलिटी जी तुम्ही बनवणार आहे त्यामध्ये CIचाच पार्ट. तर त्याच्यात काय मॅनरच्या लेवलला अनालाइज करताय तुम्ही. आणि जनरल म्हणजे मेंटल, नंतर फिजिकल अँड पर्टिक्युलर, हे सगळे घेऊन तुम्ही क्लासिफाय करणार आहे 4 मॅजर्समध्ये, किंवा कलेक्टिव्हली एक पिक्चर तयार करता. पास्ट हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, सगळंच. दॅट इज कॉल्ड इमेज. अँड देन आणि तिथून पुढे जायसाठी तुम्हाला आता काय करणार आहे? टोटॅलिटी. टोटॅलिटी म्हणजे काय, कशी करायची, तर प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं त्याच्या त्याच्या फिलॉसॉफीप्रमाणे. आणि केसवर डिपेंड राहणार आहे टोटॅलिटी. येते लक्षात? सो देअर आर कॉन्स्टिट्युशनल टोटॅलिटीज आर डिफरंट, ॲक्युट टोटॅलिटीज आर डिफरंट, इंटरकरंट टोटॅलिटीज आर डिफरंट, प्युअर टोटॅलिटी आपण जनरली घेतो. म्हणजे त्याची सेक्टर टोटॅलिटी झाली. तर आपण वेगवेगळ्या मेथडने जाऊ शकतो केसमध्ये. प्रत्येक वेळेस काही कॉन्स्टिट्युशनलच द्यायचं असं काही नसतं. ॲक्यूट केस आणि ॲक्यूट केस फेजिक रेमेडी लागू शकते. एखादी फेज येते तिथं फेज देऊन मग पुन्हा कॉन्स्टिट्युशनल त्याला रिलेशनशिप ऑफ रेमेडीज माहिती, किंवा
येते ते बघायचं. म्हणजे कॅन्थरीस येत आहे, वर्गस येत आहे, सारसापरीला येत आहे, किंवा अजून कुठल्या रेमेडीज आहेत, सायकोपोडियम रेमेडी बेस खूप कॉमन आहे ना, हायड्रोजन येतं. सो दॅट इज कॉल्ड, आपण थेरापी म्हणतो, पण डिपेंड ऑन सेक्टर टोटॅलिटीज जेव्हा तुम्ही देणार आहे तेव्हाच रिझल्ट येतो. मग त्याचे साईड इफेक्शन बघणार आहे तुम्ही, राईट साईड आहे का लेफ्ट साईड आहे, पेनची मोडॅलिटी बघणार आहे, बेंडिंग बॅकवर्डनं भेटत असेल तर डायस्कोरिया येते मोस्ट कॉमन. तर ते हे की नोट्स किंवा हे माहिती पाहिजे तुम्हाला, तर ते त्यापेक्षा सगळं रेपर्टरीज केलं तर अजून क्लिअर होतं. दॅट्स वाय रेपर्टरी काय इंट्रोड्यूस केली आहे की सोपं जावं. दॅट इज द इंडेक्स ऑफ म्हटलं तुम्ही म्हणता. इंडेक्स दिला आहे त्यांनी कशामध्ये काय केलं आहे, चाप्टर्स दिले वेगवेगळे सेक्शन, आणि ते सेक्शनमध्ये प्रत्येकाच्या फिलॉसॉफीप्रमाणे काही अल्फाबेटिकली दिलं आहे, काही एनाटॉमिकल स्कीमा दिलं आहे. सो रेपर्टरायझेशनचा एक पार्ट आहे स्टेप्समध्ये. म्हणजे ॲक्च्युली स्टेप्स टू रेपर्टरायझेशन केस टेकिंगपासूनच स्टार्ट होतं. पहिले केस टेकिंग, मग ते इंटरप्रिट करा, लिहून काढा, दॅट इज वन ऑफ द स्टेप. रेकॉर्डिंग, अनालिसिंग, सायमल्टेनियस प्रोसेस. त्याच्यानंतर काय ते डिफायनिंग द प्रॉब्लेम काय पेशंट डिफाईन करा, आणि नंतर पुढच्या स्टेप्स अनालिसिस, इव्हॅल्युएशन, रेपर्टरी टोटॅलिटी आणि प्रिस्क्रिप्शन. सो दॅट ह्या मधल्या स्टेप्समध्ये आपण आता पोहोचलो की आतापर्यंतचं जे तुमचं टीचिंग प्रोग्राम होता आत्ताचा, त्यामध्ये केस टेकिंग आणि हे आणि बाकीच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले. तर त्याचं पुढे वर्किंग करायचं आहे, तर सिंथेसिस कसं करायचं, गोळा वगैरे म्हणतो आपण, गोळा वगैरे कशी करायचं सगळ्याची, त्यातलं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते प्रत्येकाने गाईडलाईन्स दिलं. मी आत्ता फक्त हानिमनच्या आज सांगेन, नंतर स्टुअर्ट क्लोजने काय म्हटलं आहे, अजून कोणी कोणी काय म्हटलं ते बघूयात आपण कलेक्टिव्हली नेक्स्ट लेक्चरला घेऊया. म्हणजे जसं की केस टेकिंगमध्ये डूज अँड डोंट्स आहेत, तसंच काय घ्या, इसेन्स घेतला पाहिजे की नाही, कॉमन सोडलं पाहिजे, तेच हानिमनने सांगितलं ते बघूया. त्याच्याबरोबर काय आता हे कम्प्लीट करू. सिंथेसिस म्हणजे काय, नंतर टोटॅलिटी. सो सिंथेसिस ऑफ अ केस इज अ टर्म सिनोनिमस विथ टोटॅलिटी. म्हणजे टोटॅलिटी साधारण असणार, टोटॅलिटी तर अर्थ पण असंच आहे, सगळं एकत्र करतात. विविध एखाद्या कुठली तरी गोष्ट टोटॅलिटीमध्ये म्हणजे इन टोटो बघायची, म्हणजे त्याचं काय म्हणतो आपण मराठीत, काय म्हणतो नाही, टोटल म्हणजे काय, पूर्णत्वाने बघायचं, किंवा एक काय म्हणतो त्याला, कम्प्लीट ते पाहिजे, कम्प्लीट पिक्चर पाहिजे. So synthesis is always based on analysis. In other words, the split symptoms which are classified under different heads are united again. म्हणजे इकडे तिकडे स्प्लिट झालेले आहेत सिम्पटम्स, किंवा एकाचा सिम्पटम असतो कॉन्कॉमिटंट येतो किंवा अजून काय, ते सगळं जोडायचं, दॅट इज कॉल्ड युनाइट करायचं, दॅट इज कॉल्ड सिंथेसिस. अकॉर्डिंग टू देअर appropriate place म्हणजे हायरार्की टू फॉर्म अ पोर्ट्रेट. म्हणजे कसं आहे, हायरार्की कशी, केंटने काय म्हटलंय वेगळं म्हटलं की तुम्ही एडमिट फ्रॉम माइंडला वर हायरार्की द्या, गोगरने म्हटलंय तुम्ही पॅथॉलॉजीला वर हायरार्की द्या, आणि बोनिमुसनने काय सांगितलं, ग्रँड जनरलायझेशन सांगितलं, जनरलाइज करा आणि मग काय ते बघा, मॉडॅलिटीज बघा, मेंटल स्टेबिलिटी बघा, असं. सो प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे हायरार्की वेगळी आहे. ह्या 3 बेसिक आपण मेथड वापरतो, आणि चौथी असते नॉन रेपर्टरी मेथड टू फॉर्म. म्हणजे काही जास्त व्यवस्थित कुठलाच ह्याच्यात बसत नाही आहे केस, एखादी असते नॉन रेपर्टरी मेथडने पण जाऊ शकतो तुम्ही. त्याला तुमचं आर्टिस्टिक रिप्रेझेंटेशन पाहिजे, तुम्हाला ड्रॉ करता पाहिजे की हे असं पिक्चर आहे. पिक्चर काढल्याशिवाय इमेज करणार नाही. पिक्चर म्हणजे काय, ह्याला अशी सुरुवात झाली, ह्याचा कोड काय आहे पेशंटचा, त्याचे बेसिक इमोशन्स काय आहे, आणि त्याला आता झालेले हे तुम्ही ड्रॉ करून पण करू शकता रिप्रेझेंट. दॅट इज नॉन रेपर्टरी. रेपर्टरीमध्ये ह्या 3 बेसिक वापरतात. रेपर्टरी कुठलीही वापरा, आता तर मॉडर्न रेपर्टरी झाला, म्हणजे कम्प्लीट रेपर्टरी, सिंथेसिस रेपर्टरी आहे, त्याला तुम्ही कुणाचीही मेथड सुटेबल आहे. ओके. आणि केनच्या रेपर्टरीला केनचीच येते, तर मी बोगरची वापरून म्हणजे
जेवढा DBCR वापरणारे गुगलच्या मेथडने तेवढा तोच मेथड केंटला वापरला तर त्या लेवलला अप्रोच म्हणजे रेमेडीज येणार नाही परफेक्ट. पण आता मॉडर्न पेपरमध्ये कोणत्याही अप्रोच सो ते अप्रोचेस आपण जे इव्होल्युशन बघितलं द सेम इज अप्रोच. ते नेक्स्ट द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ अ केस आर जनरल्स. महत्वाचं काय जनरल्स महत्वाचं. जनरल्सनं पूर्ण आउटलाईन तयार होते. पर्टिक्युलर्स म्हणून गणपती काढायचं तर फक्त असं काहीतरी हातातलं डिझाईन काढलं बाहेरलं काढलं तर तेवढंच दिसतंय आपल्याला. ते नाही करणार. महत्वाचं सोड काढली ते लगेच करायचं. तो जनरल आउटलाईन आहे ना बाहेरचं किंवा तो कसा दिसतो कुठल्या तरी मटेरियलमध्ये त्याच्या ह्याच्यात दिलंय आय थिंक ग्राफिक्समध्ये कुठल्या तरी ऑथरमध्ये बॉडी लँग्वेजच्या बुकमध्ये पण आहे. सो इन जनरल आपण काय करतोय ते पोर्ट्रेट बनवतोय ना तर ते आउटलाईन क्लिअर करा. म्हणजे काय ते जनरलचं जनरलचं अंडर काय काय येतं जनरल्सच्या अंडर काय काय बेसिकली मेंटल जनरल्स आणि फिजिकल जनरल्स. मग तुम्हाला माहिती आहे मेंटल जनरल्समध्ये ऑल ऑफ माइंडला तुम्ही कुठे ठेवताय पर्टिक्युलर पार्टला नाही ठेवत की या ब्रेनमध्येच माइंड आहे असं नाही ठेवत ना. सगळीकडे माइंड असं जनरल. फिजिकल जनरल्स म्हणजे काय होलिस्टिकली तुम्ही जे रिप्रेझेंट करता इन द लँग्वेज आय म्हणतो बऱ्याचदा मला असं असं होतंय असं जेव्हा म्हणतात ना मला भूक लागली दॅट इज अ जनरल सिम्पटम. हां म्हणजे होल बॉडीला किंवा इंटरनल ऑल डिझायर्स क्रेविंग्स फूड्स सगळं जे काय आहे ते फिजिकल जनरल्स किंवा फिजिओलॉजिकल प्रोसेसेस आहेत त्या बॉडीला त्या सगळ्या फिजिकल जनरल्स. मेन्स्ट्रुअल फंक्शन सेक्शुअल फंक्शन ऑब्स्टॅटिक हिस्ट्री तुम्ही येतं ते पण सगळं टाकू शकतो. जनरल मोडॅलिटीज अलॉंग विथ द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट लाईक सन एक्सपोजरनं बरं वाटतं का त्रास होतो. एक्सटर्नल टेम्परेचर थर्मल स्टेट जनरल. अजून काय काय ड्रीम्सचं सबकॉन्शियस माइंड आहे तर स्लीपच्या मॉडॅलिटीज तिथपर्यंत सगळं जनरलमध्ये येणार. आधी मेंटल जनरल्समध्ये काय इमोशनल इंटेलेक्च्युअल बिहेवियर लेवलचं सगळं त्या 3 ते 6 ह्याच्यातच एक्सप्रेस होतं. मग ते विल अंडरस्टँडिंग मेमरी थिंकिंग जरी सांगितलं नंतरच्या आताच्या ह्याच्याप्रमाणे ह्या 3 ह्याच्यातच आपण डिवाइड करतो आणि तिथंच ॲडजस्ट करतो बाकीचे सगळे आपल्याला. आणि इन्व्हेंट्स फ्रॉम मेंटल एलिमेंट्स फिजिकल एलिमेंट्स ते सगळे आले जनरल्समध्ये. आणि पर्टिक्युलर्समध्ये काय पर्टिक्युलर स्पेसिफिक पार्ट म्हणजे कुठलाही आता तुमचे जे रेपर्टरी माइंड सोडून खाली जे दिलेत आणि जनरलिटीचं चॅप्टर सोडून माइंडच्या जनरलिटी ते सगळं येतं तुमचं पर्टिक्युलर रेपर्टरी सांगतो. which form the outline of the image or portrait. Important particulars will work to filling up the details of the image. Important particular म्हणजे काय characteristic particulars common नाही महत्वाचे काय ते. Thus the image of case is formed by synthesis. काय करायचं आपल्याला सिंथेसिस करून कन्सेप्च्युअल इमेज बनवायची. तीच तुमची टोटॅलिटी झाली. आता ती झाली जनरल टोटॅलिटी ऑफ सिम्पटम्स. नंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याला रेपर्टरियल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि तुम्हाला बनवायची रेपर्टरियल टोटॅलिटी. पण जी तुम्ही आधी बनवलेली कन्सेप्च्युअल इमेज आहे किंवा आधीची टोटॅलिटी बनवलेली आहे ते सगळंच तुम्हाला रेपर्टेड मिळेल का बऱ्याचदा नाही मिळेल. सो ही टोटॅलिटी वेगळी रेपर्टरियल टोटॅलिटी वेगळी. मग त्यांनी काय केलं नंतरच्या कालवर्षी रेपर्टरियल सिंड्रोम नाव दिलं. जे काय सापडतंय ते रेपर्टरियल सिंड्रोममध्ये आणि जे नाही सापडत ते तुम्हाला म्हटलं मेडिकल ट्रीटमेंट्स घ्यायला लागतं. बऱ्याचदा आता थर्मल्स असतील
ड्रीम्स असतील किंवा पूर्वीच्या रेकॉर्डेडमधलं सांगतो तुम्हाला, किंवा डिझायर अवर्जन क्रेविंग्स हे इम्पॉर्टंट जे इलिमिनेटिंग सिम्पटम म्हणतात आपण, जे काय ओळखू शकत नाही आपण, तर ते त्यांनी पोटेन्शियल डिफरन्शिएशन फील्डला टाकलं, म्हणजे PDF RS झालं PDF झालं. मग त्याचा दोन्हीचा मिळून काय येतं ते बघून हॅन्डल केलं असं होतं. आत्ताच्या खूप मॉडर्न लॅबोरेटरीजमध्ये सगळंच मिळतं बऱ्यापैकी, काय सोडलेलं नाही आहे त्यांनी. सिंथेसिस त्याची नवीन वर्जन आहे किंवा कम्प्लीटचं नवीन वर्जन आहे, त्याच्यामध्ये मोस्टली सगळे सिम्पटम्स मिळतात जे अवेलेबल आहेत ते प्रूव्हिंगमध्ये सापडलेले किंवा क्लिनिकली व्हेरीफाईड असतील. प्रूव्हिंगमध्ये सापडलेले फार कमी असतात, हे व्हेरीफाईड सिम्पटम्स टाकले, सोर्सेस कुठले ते क्लिअर नाही आहेत पण टाकले. सो पूर्वी असं होतं, पण RS-PDF केला तर खूप चांगला आहे तुम्हाला. PDF-मध्ये म्हणजे हार्ड फॅक्ट्स म्हणतो आपण ते PDF-ला टाकू शकतो, आणि जो इमोशनल आणि ह्याचा जो पार्ट आहे सगळ्या फिजिकल जनरल्सपर्यंतचा आणि पर्टिक्युलर्स कॅरेक्टरिस्टिकचा, ही सगळी टोटॅलिटी केनप्रमाणे तुम्ही करू शकता. सिंथेसिस समजलं इथपर्यंत? Case synthesis can also be defined as the process of rearranging the information obtained from case taking to form a comprehensive and conceptual image. म्हणजे त्याच्या फिलॉसॉफीप्रमाणे रिअरेंज करायचे तर हायरार्कीप्रमाणे करायचे ना. म्हणजे तुम्हाला एक पत्र पिक्चर दिसेल, तुम्ही केस घेताना पुढं मागचंही असतं, आधी तुम्ही प्रिलिमिनरी घेता, त्याच्यातनं काही आपण इथं घेत नाही, पण जे चीफ कंप्लेंट्स घेता किंवा LSMC फॉर्मॅटमध्ये घ्या तसंही घ्या, ती झाली तुमची पॅथॉलॉजी. त्याच्यानंतर तुम्ही काय घेता, फॅमिली हिस्ट्री घेता, पास्ट हिस्ट्री घेता, ते झालं तुमचं फंडामेंटल मॅथमसाठी किंवा जेनेटिक लोडसाठी तुम्ही इम्पॉर्टंट शिकत. त्याच्यानंतर काय घेता, पेशंट ॲज अ पर्सन वगैरे घेत असेल तर त्याच्यामध्ये ॲनाटॉमी घेता अगोदर तुम्ही पेशंटची, पेशंट दिसतोय कसा, वजन, उंची, त्याचे फिजिओलॉजिकल फीचर्स, टॉल आहे, लीन आहे, थीन आहे, त्याचं फेस कसं आहे, हेअर्स कसे आहेत, नेल्स कसे आहेत, आईज कसे आहेत, नोज कसं आहे, टंग, आणि ते जे फाईव्ह स्पेशल सेन्सेसचे सगळे ऑर्गन्स आणि स्किन आणि ते सगळं घेता तुम्ही डिटेल्समध्ये, म्हणजे साईज शेप सगळं, हात कसा आहे, फिंगर्स कसे आहेत, लॉंग आहेत का, थीन आहेत का, ठीक आहे, ते फिजिओलॉजिकल फीचर्स आहेत, ॲनाटॉमी. हे कशामुळे घेता, तुम्हाला काय बघायचं आहे, त्याचं जेनेटिक कोड ब्रेक करायचं आहे, म्हणजे काय त्याचं कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यू काय ते बघायचं. मग तो जेनेटिक तुमचा जो जेनेटिक कोड आहे तो एक्सप्रेस कसा झाला, थ्रू युअर एक्सप्रेशन्स, तुम्ही कसं बनलाय, रचना कशी झाली, दॅट इज युअर कॉन्स्टिट्यूशन. घटना, आपली घटना जी घडण कशी झाली, दॅट इज युअर कॉन्स्टिट्यूशन. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय बघता, फिजिओलॉजी बघता. फिजिओलॉजी म्हणजे अपेटाईट, थर्स्ट, डिझायर, अवर्जन्स. मग ते घेतल्यानंतर जे मेटाबॉलिझम आहे सगळं तो, म्हणजे डिझायर अवर्जन्स कम्स अंडर युअर मेटाबॉलिक स्टेट्स अँड एक्सक्रीशन झाल्यानंतर ते सगळं बघताना युरिन, स्टूल, पर्स्पिरेशन, मेन्स्ट्रुअल फंक्शन, सेक्शुअल फंक्शन, हे सगळे फिजिओलॉजीचं फंक्शन झाल्यानंतर पॅथॉलॉजी बघितली, ॲनाटॉमी बघितली, फिजिओलॉजी बघितली. तो डिसीज कळला, मॅन कळला, पर्सन कळला, आणि नंतर त्याच्याबरोबर माइंड बघतं सगळं, लहानपणापासून काय काय झालं, कसं इव्हॉल्व झालं, आणि हे सिंथेसिस करायला अरेंजमेंट करतात. सिंथेसिस करायचं किंवा CI करायचं तर हे तुम्ही जो डाटा केला आहे कसाही केला असेल तर तो अरेंज करायला व्यवस्थित, दॅट इज कॉल्ड सिंथेसिस. Rearrangement of the information must be done according to the strict principles of evolution of symptoms. Therefore, case analysis precedes case synthesis. Strict evolution of symptoms तुमचं घेतलं होतं मी मागच्या, तरी पण तुम्हाला दाखवेनंतर हे स्लाइड्स झाल्यावर इव्होल्युशन त्याचा तुम्हाला पोर्ट्रेटिव्ह बनवायचं नसेल तर तुमच्याकडे नसेल तर फोटो वगैरे घ्या तुमच्यानंतर. ओके, तर त्या इव्होल्युशन प्रमाणे जर तुम्ही पोर्ट्रेट बनवलं तर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर म्हणजे कॉन्स्टिट्यूशनलला जायचं आहे, ॲक्यूटला जायचं आहे, सो टोटॅलिटी वेगवेगळ्या प्रमाणे मला असं सांगितलं त्या पद्धतीनं ते इव्हॅल्युएशन वापरा, तर तुम्ही परफेक्ट मेडिसिनला जाऊ शकता. किंवा ते इमेज कळतं तुम्हाला, त्या फिलॉसॉफीप्रमाणे अंडरस्टँड होतं. म्हणजे आता बोनी घुसरनं वेगळ्या पद्धतीनं सांगितलं तर त्याच्या फिलॉसॉफीप्रमाणे हे दिसतंय, हे असं सिम्पटम आहे ते प्रायमरी सिम्पटम असं सांगितलं. किंवा केनप्रमाणे तुम्ही सगळं होलिस्टिक बघताय, जनरल टू पर्टिक्युलर, ते तर माहिती आहे ना
जनरल टाईप मधलं सांग. सिंथेसिसच आहे ना ते. इंडक्शन सिंथेसिस म्हणजे काय करायचं, थोडं 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 गोळा करून एक मोठं पिक्चर तयार करायचं. आता फॉर एक्झाम्पल अर्थला सिंथेसिस करायचं असेल, शेवटी करणार स्पेरिकल वर गेल्यावर तुम्ही काय करता, तुमचे घर असेल मग गाव मोठं मोठं कसं करणार, गाव झालं, तालुका प्लेस झाले, डिस्ट्रिक्ट झाले, राज्य झालं, मग देश झाला, मग सगळ्या तुमचे कॉन्टिनेंट्स झाले, सगळ्यांचं मी एक अर्थ बसतो. त्याच्यावरती गेला तर मग पुन्हा पूर्ण सोलार सिस्टीम येते, डिफरंट डिफरंट सोलार सिस्टीम येते, पूर्ण गॅलेक्सी येईल, गॅलेक्सीचं क्लस्टर येईल, त्याच्यानंतर अजून मग देन युनिवर्स पूर्ण होतं. दॅट इज कॉल्ड इंडक्शन. इंडक्शन मीन्स काय, सगळं ॲड करत जाऊन एक टोटल पिक्चर बनतो. आणि दॅट इज कॉल्ड पर्टिक्युलर टू जनरल. तुम्हाला ऑर्गॅनिक झालं इंडक्टिव्ह लॉजिक, सेकंड इयरला झाला, सेकंड आठवत नाही. सो ते कोणी यूज केलं, बोगर आणि कोणी मेथडॉलॉजी असं असेल, त्याला कलेक्टिव्हली एक पिक्चर तयार. आणि तेच केंटने उलटं केलं, पण ह्याचंही बरोबर आहे त्याचंही बरोबर आहे. आपल्याला बघायचं आहे काय ते बघायचं. पण केंटने एक गोष्ट केली की जनरल, सध्या जनरल पिक्चर आलेलंच आहे, जनरल पिक्चर पण बघा काय दिसतंय आउटलाईन, त्याच्यानंतर ना एकदम पर्टिक्युलर्स मायन्यूट पर्टिक्युलर्सपर्यंत या. म्हणजे त्याने काय दिलं, कॅरेक्टरिस्टिक बघा, कॅरेक्टरिस्टिक कॉमनला पळून, त्याच्यामुळं अजून ॲक्युरेट पिक्चर दिसतो. ह्या दोन फिलॉसॉफीज आहेत, त्याच्याप्रमाणे इव्होल्युशन आहे, त्याच्याप्रमाणे कन्सेप्च्युअल इमेज बनवा असं. द प्रेझेन्स ऑफ कॉमन सिम्पटम्स आर एक्सेस ऑफ पर्टिक्युलर्स डू नॉट हेल्प टू मेक द डिस्टिंक्टिव्ह इमेज. कॉमन आहे, these are काय म्हणतात तुम्ही, क्लिनिकल सिम्पटम्स किंवा डायग्नोस्टिक सिम्पटम्स. दे आर कॉमन विथ ऑल. ते काय डिस्टिंक्टिव्ह पिक्चर म्हणजे वेगळं पण काय दाखवत नाही. 4 लोकांना आता समजा डेंग्यू झाला तर 4 लोकांचं औषध बऱ्यापैकी वेगवेगळे, त्याच्यावरून त्यांच्या वेगळेपणावर. मग ते जनरल्समध्ये पण वेगळेपणा असू शकतो, पण पर्टिक्युलर्समध्ये काय कॅरेक्टरिस्टिक मिळतात, दॅट इज द डिस्टिंक्टिव्ह पिक्चर. डिस्टिंक्टिव्ह म्हणजे त्यात काय. The outline of the image formed by the generals indicates a small group of remedies. Outline एकदा बनवलं की छोटा स्मॉल ग्रुप तयार होईल. These remedies are to be differentiated further with the help of particulars. हे केंटप्रमाणे सांगितलं होतं. जनरल्स नंतर तुम्ही डिफरन्शिएट करणारे रेमेडीज विथ द हेल्प ऑफ कॅरेक्टरिस्टिक पर्टिक्युलर्स. केंटचं इव्होल्युशन सांगितलं होतं तेव्हा होतं, विच अल्टिमेटली लीड टू द सिंथिसिस. समजलं, सिंथेसिस तेच आहे. टोटॅलिटीमध्ये पण तेच आहे. टोटॅलिटी म्हणजे काय, टोटॅलिटीचं डेफिनेशन काय आहे, क्वालिटेटिव्ह सम टोटल ऑफ ऑल द सिम्पटम्स प्रेझेंटेड बाय पेशंट, सम टोटल ऑफ ऑल द सिम्पटम्स. इट रिप्रेझेंट्स ऑल aspects of his being and is an expression of his entire economy. सगळं जे काय घडतंय त्याचं एक्सप्रेशन. टोटॅलिटी कॅरेक्टरायझेस अँड इंडिव्हिज्युअलाइजेस द होल पर्सन with sickness and hence it is the only basis for selecting an appropriate remedy. टोटॅलिटी काढली तरच तुम्ही appropriate remedy जाणार, कारण ते कलेक्टिव्हली एकत्र दिसतंय. याच्या लक्षात आपण होमिओपॅथी त्याच्यावरच बेस आहे ना, का सगळ्यांना आपण ॲलोपॅथी सारखं ते बसतो का, लोक हे पेरलं पाहिजे, जॉईंट पेन झाले सगळ्यांना ब्रायनस देतो का, बरं काय डिफरन्शिएट करतो ना. सो त्याच्यासाठी टोटॅलिटी बनवायची. त्याचं पिक्चर वेगळे आहे, त्याचं वेगळे आहे. फॉर there are various totalities conceived to facilitate understanding of various states and perceptions. Prescriptions. For example, acute totality, chronic totality, constitutional totality,
इंटरकरंट किंवा हिमोरेजिक प्रोफाइलचे असेल, सेक्टरचे असेल, फिजिक रेमेडीचे असेल. आता हा कन्सेप्ट आपण नंतर डिस्कस करू किंवा मी जनरल सांगतो, तरी काही स्लाइडची गरज नाही. ॲक्यूट टोटॅलिटी म्हणजे काय, आता जस्ट बोलूया 5 मिनिटं लागतील. ॲक्यूट म्हणजे काय करणार तुम्ही, ॲक्यूट टोटॅलिटी कशी घेता किंवा ॲक्यूट केस कशी घेता, काय काय बघायचं बेसिकली. म्हणजे काय घेता तुम्ही, सिम्पटम्स कसे झाले, त्याचं इव्हॅल्युएशन कसं झालं, कॉज काय आहे बघणार आहे, म्हणजे पॉझिटिव्ह मोडॅलिटी बघणार आहे, एलिमेंट्स फ्रॉम काय झालं बघा, जसं खाल्लं होतं किंवा भांडण झालं होतं किंवा एखादी इमोशन सप्रेस केलं तर एक्साइटमेंट जास्त झाली होती, म्हणजे दॅट इज अ व्हेरी इमोशनल, इंटेलेक्च्युअल, म्हणजे मेंटल कॉज ऑर फिजिकल कॉज. एक्सपोजर टू सन झालं होतं किंवा जास्त कोल्डला एक्सपोज झालं होतं, ते झालं ॲक्यूटचं कॉज. त्याच्यानंतर म्हणजे ऑनसेट, ड्युरेशन, प्रोग्रेस, इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, हे तर तुम्ही सगळ्या केसमध्ये इव्हॅल्युएशन वाईज घेणार की कसं झालं, काय काय झालं. त्याच्याबरोबर काय घेणार, जसं तुम्ही सगळ्या केसमध्ये तेच घेणार आहे, पण त्याचं इव्हॅल्युएशन घ्या, काय झालं, काय झालं, सगळं व्यवस्थित घ्यायचं, सिम्पटम्स, साईन सगळे. त्याच्याबरोबर कन्क्लुजन काय का बघा, आणि लक्षात. आता हे तुमचं झालं सिम्पटम घेणे, पण अजून काय काय बघायचं जे की सोडलं, विसरलं नाही पाहिजे आपण. हां, म्हणजे आत्ताचं डेव्हिएट झाली हेल्थपासून डेव्हिएट झालं ना, ॲक्यूट झालं त्याचं, ते सगळं बघा. त्याच्यात काय काय होईल, थर्मोस्टेट बदलेल, म्हणजे हे जनरल बघा, ॲपेटाईट चेंज होईल, थर्स्ट चेंज होईल, डिझायर चेंज होतील, अवॉइडन चेंज होतील. हे चेंज झालेले पिक्चर ते सोडायचं नाही इन जनरल ॲक्यूटमध्ये. आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम काय आहेत, कारण कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम असतात ॲक्यूटमध्ये. व्हायटॅलिटी चांगली असते, इम्युनिटी चांगली असते किंवा ससेप्टिबिलिटी चांगली, हायर ससेप्टिबिलिटी असते, तेव्हा पिक्चर चांगलं मिळतं. आणि ते फक्त पकडायचं, तिथं पर्टिक्युलर चांगले मिळतात, कॅरेक्टरिस्टिक मिळतात. म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, सगळं चांगलं मिळणार, चेंज नवीन असतं सगळं. मेंटल स्टेट घ्यायची किंवा मेंटल स्टेटचा कॉज काय आहे, तिथं आधीचं पेशंट फिअरफुल आहे, जेलस आहे, आम्हाला ज्या लेवल लावलेल्या असतात ना तुम्ही ॲट्रिब्यूट्स, त्या घ्यायची काही गरज आहे का, नाही. ते कॉन्स्टिट्यूशन त्याचं कोर बघेल, आत्ता काय झालं ते बघायचं, आणि आत्ताची स्टेट काय आहे, मेंटल स्टेट. म्हणजे आजारी पडल्यापासून जर पेशंटला फिअर डेव्हलप झाली असेल वेगळी, तर ती कन्सिडर करा. अँझायटी झाली, इरिटेबिलिटी झाली, प्रश्न विचारला ओरडतोय तुम्हाला, काही ठीक असतोय, ते त्या लक्षात. किंवा त्याला फिअर ऑफ डेथ डेव्हलप झाली असतात, त्याला आजारात मरण आहे, किंवा तो निराश झाला आहे किंवा खूप रेशलेस झाला आहे, ती ऑब्झर्वेशन करा, देऊन टाका. तेच कन्सिडर करा. म्हणजे आत्ताचं बघायचं काय, जुना काय क्रॉनिकचं बघायचं नाही आपल्याला, किंवा त्याचा जन्म कसा झाला, तो कसा आहे, काय त्याच्यामध्ये. आत्ताचं इव्हेंट घ्यायचा, नाही मिळाला तर सोडून द्यायचा, आणि जे काही फिजिकल झालेलं असेल त्याच्याप्रमाणे झालेलं. थर्मल्स बघायचं, कारण थर्मल बदलतो, चिली होऊ शकतो, पेशंट चिलीचा ऑर्डर होऊ शकतो, झाडावरून सगळं बदलू शकतो. त्याच्याबरोबर काय काय बदलतं, तोंडाची चव बदलतं, बऱ्याचदा. विदाउट टेकिंग एनी ॲलोपॅथिक मेडिसिन जर असेल तर घ्या. जर अँटीबायोटिक घेऊन तोंडात चव बदलतं, दॅट इज कॉमन. ते त्याचं इंटरनल नसतं आलेलं, ते एक्सटर्नली कुठल्या तरी गोष्टी ॲड झालेलं असतं. तसं फिवरमध्येही तसेच बघायचे टोटॅलिटी, हे सगळंच करायचं आहे. फिवर टोटॅलिटीला थोडेसे स्टेजेस वाईज आहे तुम्हाला. ॲलेन्स हे बघितलं आहे ना, थेरपी. सो फिवर लास्ट इयरला दोन्ही झाले तुम्हाला, थोडं क्लिअर. एक ॲलेन्स झाले दोघांचंही मला वाटतं होतं 4th इयर. सो ॲक्यूटमध्ये हे पिक्चर बघा, त्याच्याबरोबर टन कशी आहे, त्याचं कोटिंग आहे का, कसं आहे काय, इन जनरल पेशंटला काय फील होतं ते सगळं, दॅट इज कॉल्ड ॲक्यूट टोटॅलिटी. आता असं होतं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तो सेक्टर कव्हर होईल. म्हणजे सर्दी खोकला झाला आहे किंवा फॅरिंजायटिस आहे किंवा जस्ट ओटायटिस मीडिया आहे, तो सेक्टर कव्हर होईल. त्याच्याबरोबर
क्युअर आलाय का किंवा अजून काय ते सगळं कलेक्ट करायचं. क्रॉनिक टोटॅलिटीमध्ये काय करणार आहे, केस तर सेम पद्धतीने घेणार, मग त्याच्यामध्ये सगळं येणार फुल, म्हणजे पास्ट हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री तुम्ही माझं कन्सिडर करणार आहे त्याच्यामध्ये. ॲक्यूटमध्ये पण करता, पण एवढं तुम्ही हे करत असं नाही, ॲक्यूट टोटॅलिटी आहे तेवढं सगळं बघता मी देतात. नंतर काय करणार आहे, लाईफ स्टेज पूर्ण लागेल, हे सगळं अॅनाटॉमी फिजिओलॉजी मला सांगितलं ते सगळं घ्यायला लागणार आहे. पॅथॉलॉजी तर घेतच आहे तुम्ही, आणि मग लाईफ स्पेस पूर्ण घेतल्यावर मग वर्किंग आउट करणार आहे. मग त्याच्यामध्ये बेसिक सगळं आहे. मग मोस्ट सुटेबल अप्रोच टू गिव्ह अ क्रॉनिक टोटॅलिटी कॅन्सर, मोस्टली क्रॉनिक डिसीजेसमध्ये किंवा क्रॉनिक किंवा कॉन्स्टिट्यूशन काढायचं. कॉन्स्टिट्यूशन काढायचं तर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल फीचर्स घेता तुम्ही, फिजिओलॉजीचे बेसिक, प्रत्येकाची फिजिओलॉजी वेगळी आहे, ते कोण डिफाईन करतो, तुमचे जीन्स किंवा इंटरनल तुमचं काय स्पेशल, आणि तुमचं इंटरनल कोर लागतं ना तुम्ही, पेशंटचे ॲट्रिब्यूट्स कसे डेव्हलप झाले किंवा डिस्पोजिशन कसे आहे, म्हणजे तो कसा आहे पर्सन म्हणून कसा आहे, आणि फिजिकल डिस्पोजिशन सुद्धा, म्हणजे टेम्परामेंट, डायग्नोसिस हे थोडक्यात सगळे लोक करतात असं नाही, पण विचार केला पाहिजे त्याचा टोटॅलिटी. आणि काय फिजिकल ॲट्रिब्यूट्समध्ये काय आहे, तुमचं डिझायरेबल्स पण आहे, थर्मल्स पण आहे. ओके, त्याच्याबरोबर काय घेणार तुम्ही, प्रीडिस्पोजिशन्स काय आहेत ते सगळे, फॅमिली पास्ट हिस्ट्री घेतली, हे घेतलं, त्याच्याबरोबर टोटल इन टोटल एलिमेंट्स फ्रॉम पासून ते सगळं कन्सिडर करा, इव्होल्युशनरी घ्या, आणि त्याचं बेसिक कोर काय आहे पेशंटचा तो बघा, इमोशनली सगळं काय आहे ते बघून मग पुढे जाऊ. क्रॉनिकमध्ये बेसिकली घ्यायचं, बेसिक पेशंट थर्मली कसा आहे, बेसिकली आधीपासून म्हणजे हेल्दी स्टेटमध्ये असताना सुद्धा तो कसा आहे. बऱ्याचदा क्रॉनिक केसमध्ये चेंजेस काही होत नाहीत जास्त, उदाहरणावर तसेच राहतात, थर्मोस्टेट पण तसेच राहते, सिम्पटम्स खूप क्लिअर नसतात नंतर आणि लक्षात. सो दॅट इज फॉर क्रॉनिक. कॉन्स्टिट्यूशनल टोटॅलिटी म्हणजे पुन्हा क्रॉनिकचीच टोटॅलिटी येते, पण क्रॉनिक केसमध्ये आपण फिजिकला पण जाऊ शकतो. फिजिक म्हणजे काय, हां एखादी फेज आली आहे एवढी फेज कवर करा, देन गो फॉर कॉन्स्टिट्यूशनल फेज द्या, फेज कवर झाली की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय सांगितलं, म्हणजे तुमचं पूर्ण हाईट वेट पासूनचं पेशंटचं कन्सिडर करायला लागेल, पेशंट कसं आहे, ॲनाटॉमिकली फिजिओलॉजिकली कसं आहे, ॲपेटाईट डिझायरेबलच्या एक्सक्रिशन्सपासून ते सगळं, आणि कॅरेक्टरिस्टिक गोष्टी, आणि कॉन्स्टिट्यूशनच्या इंटरनल माइंड म्हणजे काय आहे, बेसिक नेचर, दॅट इज कॉल्ड कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस. इंटरकरंट टोटॅलिटी म्हणजे काय, इंटरकरंट म्हणजेच अँटीमायझमेटिक तुम्ही जे म्हणता, त्याच्या टोटॅलिटी घेताना तुम्हाला सिम्पटम क्लासिफाय करत असताना त्याला मायझमेटिक लेवलला क्लासिफाय करायला लागतं. म्हणजे काय, आता एखादी केस एक सिफिलिटिक मायझम कन्सिडर करतो आणि सायकोसिस पण येतो, आधी आपल्याला सिफिलिस कव्हर करायचं असं आपण ठरवलं की कॉन्स्टिट्यूशनला नको जायला आता, पण फक्त फोकस करूया त्याच्या सिफिलिटिक सिम्पटम्स. जसं इथं तुम्ही बऱ्याचदा केस घेता, टोटॅलिटी घेता, विटिलिगो केसची ही सिफिलिटिक टोटॅलिटी बनवता बऱ्याचदा, काय काय सिफिलिस 3-4 सिम्पटम घेऊन प्रिस्क्राईब करून मग नंतर त्याचं कव्हर झाल्यावर नंतर कॉन्स्टिट्यूशन. तसं इथं काय करायचं आहे, मग ते जे काही सिम्पटम्स सिफिलिटिक आहेत तेवढेच फक्त रेकॉर्डराईज करा, ते पण इव्हॅल्युएशनमध्ये घुसून इथे लक्षात. तर एखादी खराब केस आहे, समजा गँग्रीन आहे, नॉन हिलिंग अल्सर्स आहे इथे लक्षात, किंवा आता विटिलिगो, तर त्याची जी आता कॅन्सरची केस आहे एखादी, तर ती बोगरची टोटॅलिटी सुटेबल ठरेल त्याला. पॅथॉलॉजिकल जनरल्समितीस आणि क्लिअर कट काही सिम्पटम नसतात बऱ्याच केसेसमध्ये, किंवा अँथ्रोलावर पडलेला आहे आणि खूप जुनी केस आहे, व्हायटॅलिटी फार कमी आहे, खूप म्हणजे ससेप्टिबिलिटी लो आहे, अशा केसेसमध्ये तुम्हाला पुन्हा इंटरकरंट टोटॅलिटीज बनवता येतात, किंवा त्याला काय म्हणतात
ह्या पद्धतीनं इंटरकरंट टोटॅलिटी बनवता येतो. किंवा कॅनच्या प्रमाणात पण बनवू शकतात, त्याचं काही हे नाही, पण तुम्हाला ते रुब्रिक्स कलेक्ट करतात. अँटीसायकोटिक द्यायचं तर मग मोस्ट कॉमनली काय रेमेडी येतात आपल्याकडे अँटीसायकोटिक, काय ते प्रॉपर इंटरकरंटला पूजा ठीक आहे. अँटीसिक्लिटिकला काय देतात जनरली मर्क्सॉल देतात, सिक्लिनम देतात किंवा अँटीसोरिकला सल्फर देतात, सोरॅनम देतात, डिपेंडिंग ऑन थर्मल चिनी का वाटतं करून. ते झालं एक सरळ सोप, म्हणजे की हे अशा तो मायझम कव्हर करतात म्हणून तुम्हाला रेमेडीज देतात. पण तसं न करता अशी टोटॅलिटी काढली इंटरकरंटची तर दॅट कॅन बी अ फिजिक रेमेडी. तो मायझम कव्हर करते ती टोटॅलिटी, म्हणजे प्रत्येक रेमेडीमध्ये सगळे मायझम असतातच कमी जास्त प्रमाणात. असं काही नाही की अपोनाईट म्हणजे फक्त सोर आहे. अपोनाईट सिबिलिटीला पण जातो, बेलाडोनात बघता तुम्ही, बेलाडोनाचं सोलिक पिक्चर पण असताना एकदम सिबिलिटी पण आहे ना, माझ्याकडे बघितलं तुम्ही किवडे ते पण सगळं, म्हणजे असं काही नाही. सल्फरचं सोलिक पिक्चर पण सायकोचं पण सिबिलिटी सगळ्यांकडे तिन्ही मायझम आहेत आत्ता अवेलेबल. त्याशिवाय पूर्ण हेच चालू आहे. मायझम म्हणजे काय डिफरन्सेस आहेत, तुम्हाला शिकवलं असेल डिफरन्सेस कसे आहेत आणि सगळा जो कारभार चालला आहे तुमचा जन्मापासून मृत्यूपर्यंत ते कंट्रोल करण्यासाठी आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय त्या लेवलला अंडरस्टँड झाले का मला? क्रिएशन, जनरेशन, जीओडीच्या लेवलला झाले का अंडरस्टँड? गॉडचा झाले. जनरेशन, ऑर्गनायझेशन आणि डिस्ट्रक्शन, गॉड दॅट इज सेम थिंग मॅडम. सो त्या लेवलला अंडरस्टँड झालं तर हे कळेल. आणि फिवर टोटॅलिटीमध्ये फक्त ॲडिशनल ॲड ऑन टू द ॲक्टिव्ह टोटॅलिटीज काय करणार आहे, स्टेजेस घ्या, प्रत्येक स्टेजचं इव्हॅल्युएशन करा. चीज स्टेजमध्ये काय अपेडाक्ट करणे लक्षात. फिवरची टोटॅलिटी नाही, फिवरच्या बरोबर मोडॅलिटीज घ्या, कन्कोमिटंट घ्या, सेम आहे. फिवर टोटॅलिटी असतं तर म्हणजे फिवरचे स्टेज लागतात. आता डॉक्टर हनीमनने काय सांगितलं तेवढं फक्त बघूया. इव्हॅल्युएशन सांगतो म्हणजे त्या टोटॅलिटीज कशा बनवायच्या, इव्हॅल्युएशन प्रमाणे बनवतात. तर हनीमनने काय सांगितलं आहे, हनीमन डिफाइन्स टोटॅलिटी ऑफ द सिम्पटम्स एज द outwardly reflected picture of the essence of the disease, that is of the affection of the vital force. या पर्यंत हे वाचलं असेल बरं. म्हणजे काय आउटवर्डली रिफ्लेक्टेड पिक्चर म्हणजे टोटॅलिटी, म्हणजे ते सिम्पटम्स, सायन्स अँड सिम्पटम्स किंवा आजार म्हणजे काय आहे. हॅलो हां बोला. Must be the principle or the soul means whereby the disease can make known that remedy requires the only thing that can determine the choice of the most appropriate remedy, and thus in a word the totality of symptom must be the principle, indeed the only thing the physician has to take note of in every case of disease and to remove by means of his art in order that it shall be cured and transferred into health. म्हणजे हे किती महत्त्वाचं ते म्हणजे समजेल की दॅट इज द इसेन्स. म्हणजे काय आहे पेशंटच्या प्रकारे तर रिफ्लेक्टेड आउटवर्डली रिफ्लेक्टेड पिक्चर ते अंडरस्टँड करा तुमच्या परसेप्शनप्रमाणे. म्हणून प्रत्येकाची वेगवेगळी राहते टोटॅलिटी. मॅडमनी काढली तर वेगळी राहणार, त्यांनी काढले वेगळे काढले, तुमचं परसेप्शन
सगळे नॉलेजेस तुम्हाला असायला पाहिजे. डिसीजचं जनरल नॉलेज पण असायला पाहिजे बाहेरचं, त्याशिवाय टोटलिटी काढता येणार नाही. त्या डिसीजचं नसेल तर तुम्हाला केस घेता पण नाही. काय विचारू हा प्रश्न आहे. नवीन एखादा डिसीज घेऊन आला आणि तुम्हाला त्याचा अभ्यासच नाही, काहीच नाही, तुम्ही ब्लॉक होता ना, बऱ्याचदा ब्लॉक होणार की ठीक आहे तुम्ही सायन्स अँड सिम्पटम घेता पण त्याचं कॉमन काय आणि अनकॉमन काय हे डिफरन्शिएट नाही करता. किंवा एखादी गोष्ट पेशंटने नाही सांगितली, आपण एकदम एक पिक्चर बघतो ना तयार करतो. फॉर एक्झाम्पल मायग्रेनचा पेशंट झाला तर मायग्रेन म्हणलं क्लासिकल मायग्रेनचे सिम्पटम्स आपल्याला माहिती असतात. पेशंट काय सांगतो ते आपण घेतो, पण काय नाही सांगितलं तर आपण विचारतो ना निगेटिव्हली हे असं आहे का, असं होत आहे का. होत असेल तर ते मेन्शन करतो, नसेल तर निगेटिव्हली पण लिहितो ना. त्याच्या ज्या मॉडॅलिटीज आहेत, त्याचे जे ॲग्रेवेशन कॉमन अनकॉमन, त्याच्यावरून आपण जातो कॉमन का अनकॉमन आहे समजून. तसंच प्रत्येक डिसीज माहिती पाहिजे तर केस घेता येणार आहे आणि मग टोटलिटी काढता येईल. सगळे नॉलेजेस आणि मला सांगितलं. He states that beside the totality of symptoms, nothing can be any means be discovered in disease wherewith they would express their need of aid. It follows undeniable that the sum of all symptoms and conditions in each individual case of disease must be the sole indication, the sole guide to direct us in the choice of remedy. Totality शिवाय आपण रेमेडीला जाऊ शकत नाही. एक एकदम क्रुशियल इम्पॉर्टंट थिंग आहे की तुम्ही टोटॅलिटी बनवायचीच आहे. मला वाटलं म्हणून ही रेमेडी दिली नाही, त्याची टोटॅलिटी काय आहे. बऱ्याचदा पेपरवर आपण लिहायला सांगतो किंवा कोणी नाही लिहिली तर मेन्शन करतो त्याची टोटॅलिटी का आली नाही, त्याचं मागची फिलॉसॉफी काय आहे, टोटॅलिटी काय घेतली. अजून काय सांगितलं फॉर एक्झाम्पल नंबर 153 मध्ये काय सांगितलं तुम्ही. In order to find among these an artificial morbific agent corresponding by similarity to the disease and to the cure, the more striking, singular, uncommon and peculiar. Italics मध्ये काय दिलं आहे, more striking, singular, uncommon and peculiar this characteristic. त्याला केंद्रीय कॅरेक्टरिस्टिक uncommon आणि peculiar मतलब signs and symptoms of the case of the disease are chiefly and most solely to be kept in view. ह्याला विसरून चालणार नाही, हे बघायचं असेल तुम्हाला. That gives you an individualization. अनकॉमन गोष्टी तुझ्यात ज्या जी गुण आहेत अनकॉमन ती दुसऱ्याच्यात नाही आहे, ती कशी ओळखणार आहे तर तू तोच नाही. तू कसा वागतो, कसा दिसतो, कसा बोलतो, कसा बिहेव करतो हे तुझं ठरलं आहे ना, ते बघा. कॉमन बाजूला ठेवा आणि सिंग्युलर कॅरेक्टरिस्टिक पिक्युलर अनकॉमन ते बघा. दॅट इज द इम्पॉर्टंट. Thus by totality of symptoms Hahnemann means the sum total of characteristics. म्हणजे जे काही इम्पॉर्टंट आहे तेवढं घ्या आणि त्याची टोटल केली म्हणजे झालं तुमचं. मग ह्यालाच लोकांनी गैरसमज करून घेतलाय की डायग्नोसिसला काही महत्त्व नाही आहे कॉम्प्युटर. पण हे असं नाही आहे. तुम्हाला डायग्नोसिस कळलं तर कॉमन अनकॉमन करणार. आणि म्हणजे काय सांगितलं कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स. पण कॅरेक्टरिस्टिक कशाला म्हणायचं ते कॉमन पहिल्याशिवाय कसं करणार. दॅट्स वाय डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि डिसीजचं नॉलेज पाहिजे. त्या डिसीजचं नॉलेज होतं तर डायग्नोसिस करणार आहे. आणि आत्ताचे जे काय मॉडर्न मेडिसिन प्रमाणे इन्व्हेस्टिगेशन आहे ते करायलाच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला पॅथॉलॉजी निघतं नाही. इव्हन आता पॅथॉलॉजी व्यवस्थित करायला लागले, मायझन्स अजून क्लिअर होतात. सो ह्या सगळ्या गोष्टींची हेल्प घेऊन तुम्ही पुढे गेलं पाहिजे. ठीक आहे. ओके. तर मी तुमचं टोटॅलिटी कशी करायची प्रत्येकाच्या इव्हॅल्युएशनचं लेक्चर लावतात ना. सिम्पटम क्लासिफिकेशन
philosophy given by the Star Wars. Okay. So बोनिंगसनच्या फिलॉसॉफी प्रमाणे इव्होल्यूशन कसं केलं त्यांनी, त्याचप्रमाणे टोटॅलिटी बनवायची. सो काय केलंय, पहिल्यांदा काय म्हटलं तिथे पॉज बघायचा. पॉज बघा. फिलॉसॉफी आहे पर्टिक्युलर टू हँडल देन फर्स्ट यू हॅव टू सी द कॉज. ह्या असतात सांगितलं म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स किंवा फिजिकल लेवलला जे काय असेल एलिमेंट्स फ्रॉम पॉझिटिव्ह मोरॅलिटी म्हणजे एलिमेंट्स फ्रॉम मेंटल असेल किंवा फिजिकल लेवलला असेल. मेंटल कॉज म्हणजे एलिमेंट्स फ्रॉम अँगर असेल, फ्रॉम डिसअपॉइंटमेंट असेल किंवा डेथ आहे, ग्रीफ आहे. आणि फिजिकल म्हणजे काय असेल, इन एक्सटर्नल ट्रॉमा असू शकतो किंवा चेंज ऑफ वेदर ॲग्रेवेशन असेल किंवा काय खाल्ल्यामुळे झालं असेल. जनरल ॲग्रेवेशन्स घ्या, त्या तिन्ही लेवलला असतात, म्हणजे फिजिकल असू द्या किंवा मेंटल असू द्या. आणि जनरल ॲग्रेवेशन त्याच्यानंतर काय फिजिकल जनरल सेन्सेशन आणि कॉम्प्लेशन्स. पण ते काय केलं, जनरलाइज केले. ग्रँड जनरलायझेशन आता नाही सांगत बसत तुम्हाला, पण दोन दिवसांचं माहिती आहे तुम्हाला. जनरलाइज करून घेतलंय, त्याच्यानंतर काय बघायचं, कन्फर्मेशन. इव्होल्यूशनला असे ठेवलंय त्यांनी, कन्फर्मेशनला एकदम हायर इम्पॉर्टन्स दिले, पण इव्होल्यूशन नसेल. आणि सगळ्यात शेवटी काय केलं, मेंटल्स. मेंटल्स फॉर फायनल डिफरन्शिएशन. मेंटल्समध्ये पण जनरली इतर जनरल मेंटल्स जे आहे, पण ते आत्ताचे म्हणजे ही टोटॅलिटी कशासाठी कामाची येते तुम्हाला, ॲक्यूट टोटॅलिटीज अँड सेक्टर टोटॅलिटीज किंवा आत्ता काय पेशंट. कारण दोन्ही बसून प्रॅक्टिस काय करत होता तिथे, विलेज लेवलला करत होता. त्याच्यामध्ये कसे पेशंट यायचे, ॲक्यूटचे यायचे मोस्टली असं झालं, किंवा जॉईंट पेन असतील किंवा सर्दी खोकला ताप असेल त्यावेळेचे काय डिसिजेस होते, त्याला त्या पद्धतीनं त्यांनी वेळ केंट अर्बन एरियात प्रॅक्टिस करायचा. मग त्यांना माइंडला जास्त इम्पॉर्टंट. त्याची जी फिलॉसॉफी होती कुठल्या चर्चची, तर त्याचं ते नवीन अंडरस्टँडिंग मेमरी ते कॉपी करून इकडे इम्प्लिमेंट केलं. ठीक आहे, त्या पद्धतीनं माइंडला महत्त्व दिलं आणि फिजिकल जनरल सगळं करून. आणि त्यावेळेस ते पेशंटच सांगायचे. खेडेगावातला पेशंट तुमच्याकडे येतो, पटकन टोचा म्हणतो ना, काय सांगायचं वेळ नसतो, मग काय कर, मग ह्यांनी काय केलं त्यावेळेस इंजेक्शन वगैरे नव्हतं. पण अशा पद्धतीनं फास्टली त्यांना लगेच समोर जायचं, तर पटकन काय काय दिसतंय ते बघितलं. आणि ह्याने आर्मीत काम केलेलं होतं, आर्मीमध्ये त्याला माहिती होतं. पण ते ॲनालिसिस सेपरेट सेक्शन करायचे. वॉज वॉटर इन्स्टॉल्स वकिलाचं पण काम करतो. सगळं त्याला जमत होतं, त्यामुळे त्याने ते लोकेशन सेन्सेशन पॉलिटिकल कन्फर्मेशनच्या लेवलला ॲनालाइज केलं ह्या पद्धतीनं. म्हणजे आधी ॲनालाइज केलं आहे, वरती असं ॲनालाइज केलं लोकेशन सेन्सेशन पॉलिटिकल कन्फर्मेशनच्या लेवलला आणि हे बसवले तेच. आणि त्याचंच इव्होल्यूशन करून मग ती टोटॅलिटी, त्या इव्होल्यूशन इटसेल्फ इज टोटॅलिटी. किंवा तसंच पिक्चर बनवा, तर त्या फिलॉसॉफीप्रमाणे एक पिक्चर क्रिएट येते लक्षात. बोनिंग हसनच्या फिलॉसॉफीप्रमाणे बोनिंग हसनचं इव्होल्यूशन विथ द इज टोटॅलिटी, म्हणजे त्या केसची टोटॅलिटी. आता आपण टाइम प्रमाणे बसतो. त्या आधी बोनिंग हसनचा टाइम होता आणि नंतर टाइम लावतो. नंतर काही वर्षानंतरचा काय केनचा. सो केनचं काय, केननं खूप छान केलं सगळं. आणि हेल्प्स इन फाइंडिंग आउट दिस काइंड ऑफ टोटॅलिटी, त्या टाईप
सेन्सेशन एस्पेशली ऑफ रिसेंट डेविएशन हे आधी घ्या, नंतर इंटेलेक्च्युअल स्टेट घ्या, नंतर परसेप्शन घ्या माइंडचं. म्हणजे आता हे इमोशन झाले, हे परसेप्शन इज अ पार्ट ऑफ इंटेलेक्ट. त्याच्यामध्ये हॅल्युसिनेशन, इल्युजन आपण ते घेतो, इल्युजनच्या अंगाचे डेलिरियम, हे सगळे परसेप्शनमध्ये किंवा इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज काय आहेत तुमच्या ते परसेप्शन. आयडिएशन म्हणजे थिंकिंग कसं आहे, दॅट इज अगेन अ पार्ट ऑफ इंटेलेक्ट. फिक्स आयडियाज काय, फॅन्सीज आहेत का, काय असेल तर ते डिटेलमध्ये करत आपण रिझनिंग इज अगेन अ पार्ट ऑफ इंटेलेक्ट. रिझनिंग करून, अंडरस्टँडिंग करून, डिस्क्रिमिनेशन करता, सेपरेट करता आणि डिसिजन घेता. हे झालंय मागच्या वेळेस तुम्हाला, मी फक्त आता टोटल तिथं सांगतो. आणि नंतर मेमरी. मेमरीचा पार्ट काय येतो, मेमरीमध्ये काय घेता, रिसेंट मेमरी, रिमोट मेमरी घ्यायची. रिसेंट कशी आहे आणि रिमोट कशी, रिकॉल एका डिलेड आहे, ह्या सगळ्या गोष्टी मेमरीच्या सायकोलॉजीमधून वाचा आणि तिथे इम्प्लिमेंट करा. नंतर काय बिहेवियर म्हणजे ॲक्शनमध्ये काय आहे, इमोशन्स आणि इंटेलेक्टच्या लेवलला थिंकिंग केल्यानंतर ना ॲक्शन काय आहे ते बिहेवियर. त्याच्यानंतर काय येतं, ड्रीम्स. क्लिअर, रिपिटेटिव्ह आणि स्ट्रेंज आणि अनकॉमन. स्ट्रेंज किंवा अनकॉमन ड्रीम असतील तेवढेच घ्या, कॉमन सोडून द्या. रोज डेली रुटीनचं असेल तर काय उपयोगाचं आहे का तुम्हाला, नाही, विसरून जात आहे, ड्रीम्स करता विसरून काय नाही, काय अनरिमेंबर्ड घेऊन काय उपयोग, जे काही कॅरेक्टरिस्टिक असेल तेवढे घ्या. पण ते क्लिअर विजन असेल, क्लिअर तसंच आहे, किंवा काही क्लिअर वाईन ड्रीम्स असतात ती घेऊ शकता, आहे तसं. त्याच्यानंतर काय केलं आहे, हे इव्हॅल्युएशन कसं केलं होतं, जनरल टू पर्टिक्युलर आधी मेंटल्स टाकले, मेंटल जनरल, नंतर ड्रीम्सपर्यंत आले सबकॉन्शियस माइंडला. त्याच्यानंतर त्याला जे थर्ड ग्रेड मेंटल्स म्हणजे आहे, म्हणजे फूड क्रेविंग्स अवर्जनला थर्ड ग्रेड मेंटल्स म्हणजे, तर ते घ्या. त्याच्यामध्ये पण ॲग्रावेशन, अवर्जन्स, क्रेविंग्स आणि एम्युलेशन्स. आता आपल्याला रुब्रिक मिळतात तसे तुम्ही जेव्हा जनरलिटीजमध्ये सिंथेसिस, लॅबोरेटरीच्या जनरलिटीजमध्ये फूड अँड ड्रिंक्स चॅप्टर उघडतात, त्याच्यानंतर त्या पुढचं नाव असतं, त्याच्या पुढे ह्या 4 लेवल असतात, तर इथं 3च दिले. पण ॲग्रावेशन, एम्युलेशन आणि काय असतं, डिझायर्स आणि अवर्जन्स. नंतर काय घ्यायचं आहे, ॲग्रावेशन इन फिजिकल जनरल, फिजिकल जनरलचे एम्युलेशन. म्हणजे काय, एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचे म्हणजे हीट, टच, टेम्परेचर, किंवा जे सन असेल किंवा कोल्ड असेल, मून फेजेस असतील, ते सगळं तुम्ही तिथे जनरल टाकू शकता. त्याच्या मोडॅलिटीज म्हणजे ॲग्रावेशन आणि फिजिकल जनरल सेन्सेशन्स. काही जनरलाइज झाले असतील सेन्सेशन्स ते, आणि सगळ्यात शेवटी काय दिले, पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक, ओनली कॅरेक्टरिस्टिक. अशा पद्धतीनं जर तुम्ही जी इव्हॅल्युएशन करून मांडणी केली तर दॅट इज युअर टोटॅलिटी. इव्हॅल्युएशन म्हणजे हा तिथं फक्त हेडिंग्स दिल्या, तिथं तुम्ही ते घालायचं आहे, तिथलं त्या केसमध्ये तुम्ही घेणार आहे ते इथं प्लेस करा, फक्त ती झाली तुमची टोटॅलिटी केमची. मग अशी दाखवले त्या इव्हॅल्युएशनमध्ये टाकले की बोनी हुसेनची झाली. आता बोगरचं बोलूया. बोगरची काय होणार आहे, पहिल्यांदा काय सांगितलं त्याने, बोनी हुसेनची सेम इव्हॅल्युएशन ॲक्सेप्ट केलं आणि थोडं मॉडिफाय केलं. त्याच्यामध्ये काय केलं, आता हा शेवटचा म्हणजे केंटच्या नंतर 50 वर्षानंतरचा टाईम आहे बोगरचा, रिसेंट टाईम म्हणजे 1900 तर तोपर्यंत असं चांगली डेव्हलप झाली ही ब्रँच. पॅथॉलॉजिकल जनरल्सला इम्पॉर्टंट केले. पॅथॉलॉजिकल जनरल म्हणजे काय असतं, लिहिलंय खाली, स्ट्रक्चरल अल्टरेशन इन टिश्यू, ऑर्गन पर्टेनिंग टू द मॅन ॲज अ होल. कुठला टिश्यू अफेक्ट झाला आहे तो घ्या, किंवा ऑर्गनचं तिथं हे घ्या, लोकेशन घ्या. स्ट्रक्चरल अल्टरेशन इन टिश्यू इंटरप्टेड इन अ लार्ज जनरलाइज्ड कॉन्टेक्स्ट ऑफ द अंडरलाइन जनरलाइज्ड डिस्टर्बन्सेस, फिजियोपॅथोजेनिक, pathologic and or miasmatic or pathological particular is thus
पॅथॉलॉजिकल जनरल एक्झाम्पल एक्झिमॅटस पॅच व सॉलिटरी ऑर्फिन हे काय आहे एक्झिमा किंवा ते डायरेक्टली तुम्ही याचं पॅथॉलॉजिकल जनरल कारण ते इंटरनल ह्याचं एक्सप्रेशन असतं म्हणजे ग्रँड जनरलायझेशन प्रमाणेच त्यांनी ॲक्सेप्ट केलं म्हणजे तुमची काय पॅथॉलॉजी असेल तर क्लिनिकल रुब्रिक किंवा पॅथॉलॉजिकल रुब्रिक जसं की आपण क्रॉनिक किडनी डिसीजचा पेशंट आला सी केली तर तो कसा रुब्रिक येतो क्लिनिकल काय घेणार लोकेशन अरे सीकेडीचा आपल्याला जर पॅथॉलॉजिकल जनरल घ्यायचं तर कसं घेणार आहे आपण बघितलं इन्व्हेस्टिगेशन्समध्ये की त्याला सीकेडी त्याचे सिम्पटम करून नाही त्याची पॅथॉलॉजी काय ती अंडरस्टँड करून काय घेणार आहे कुठं जाणार आहे सर्च करायला किडनी त्याच्यानंतर काय घेणार आहे इन्फ्लामेशन देन क्रॉनिकला जाणार आहे आणि टिश्यू पॅरेनकायमस असं रुब्रिक मिळतं हॅलो हां बोला नाही गेलं अजून का हॉस्पिटलमध्ये जाणार आहे ना कळायला बरं बरं एक 10 मिनिटांनी फोन करतो तुम्हाला लेक्चर हो चालेल 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 की घ्या हो हो चालेल हां बरोबर आहे हो स्ट्रक्चरल पेशंट in tissue common to two or more location example discharges acridity excoriation redness cracked tissue acridity can be taken in still wider context as to indicate the mind acrid म्हणजे काय हा 2-3 लेवलला acridity आहे पेशंटची फॉर एक्झाम्पल नायट्रिक ॲसिडच्या केसमध्ये बघितलं तुम्ही की काय काय असतं कॉमन ओरिफायसिसला क्रॅक्स आहे ओरलला एनलला जेनेटल रिजनला रेडनेस आणि डिस्चार्जेस ॲक्टिव्ह आहेत तुम्ही काय ल्युकोरिया गायनॅकमध्ये बघितलं त्याच्या थेरपॅटिक्स बघितले नायट्रिक सो त्याचं जनरलाइज कसं करू शकता तर माइंड फॅक्टर करून ऑल द ॲसिड्स आर ॲक्टिव्ह सांगतो येईल जनरली की असं असं ह्या पद्धतीने जनरलाइज केले 2-3 लोकेशनला मिळाले त्यांनी मेंटल लेवलला जाऊन भेटणार हे झालं तुमचं पॅथॉलॉजिकल जनरल आता त्याच्यातच डिस्चार्जेस पण येतात डिस्चार्जेस काय दाखवतात तुम्हाला अंडरलाईन पॅथॉलॉजीज दाखवतात ना सर्दी झाली तर सर्दीचा आपण डिस्चार्ज विचारतो ना कसा आहे आणि कलर बघतो ओडर बघतो कन्सिस्टन्सी बघतो किती लेवलला पॅथॉलॉजी डेव्हलप झाली अंडरलाईन ती लक्षात येते म्हणजे व्हाईट डिस्चार्ज तर वेगळ्या लेवलची येलो असेल तर काय म्हणतो पॅथॉलॉजी झाले किंवा ग्रीनिश आहे का ब्लडी आहे का ब्लॅकिश आहे त्याच्याप्रमाणे वेगळीच्या तुमच्या शेल्स बदलत जातात मेडिसिनचे अप्रोचेस बदलत जातात सो क्वांटिटी कलर ऑर्डर कन्सिस्टन्सी ब्लँड और ॲक्टिव्ह म्हणजे कॅरेक्टरिस्टिक नंतर फिजिकल जनरल सेन्सेशन अँड कंप्लेंट्स आता हे पहिला पॉईंट संपला पॅथॉलॉजिकल जनरल फिजिकल जनरल्सला सेन्सेशन घ्या एस्पेशली अफेक्शन ऑफ द बेसिक फिजिओ बायोलॉजिक ड्राइव्स अँड mild deviation from previous physiological norms म्हणजे चेंजेस काय झाले डिझायर अवर्जन थर्मल्स जे काय बदलले ते करा तर ही टोटॅलिटी कशासाठी आहे गुगलची मोस्टली तर रिसेंट ओरिजिनचे पॅथॉलॉजीज किंवा ॲडव्हान्स पॅथॉलॉजी डेव्हलप झाल्या असतील तर त्याला जास्त सुटेबल आहे आणि पहिलंच टाकल्यावरती इव्हॅल्युएशनला पॅथॉलॉजिकल जनरल्स ठीक आहे पॅथॉलॉजिकल जनरल्समध्ये कुठल्या केसेसला ॲक्यूट असेल तर सेल्युलायटिस सारख्या केसेस क्रॉनिक असेल तर गॅंग्रीन मायग्रेन हे सॉरी डायबिटिक फूट असेल कॅन्सर असेल अशा केसला ही टोटॅलिटी सुटेबल आहे सो आत्ता काय डिग्रेड झाले ते बघायचं फिजिकल जनरल्समध्ये काय 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 सेन्सेशन अल्टर झाले काय काय डिझायर ओरिजिन थर्मल्स किंवा युरिन स्टूल पर्स्पिरेशन ह्यात काय बदल झाला आहे का ते बघायचं आणि ते मेन्शन आणि शेवटी काय कॉन्कोमिटंट आहे त्याच्यानंतर कॉन्कोमिटंट म्हणजे काय सिम्पटम्स विच आर स्ट्रिक्टली असोसिएटेड विथ द मेन कंप्लेंट्स बट
शेवटी काय दिलं मेंटल स्टेट. सगळे मेंटल्स नाही सांगितले, स्टेट घ्या. म्हणजे स्टेट म्हणजे काय, तुम्ही एखाद्या रिलिजन घेऊ शकता किंवा एखादी स्टेट घेऊ शकता, काही पण. म्हणजे त्यावेळेस हे आजार होण्यासाठी आपण काय बघतोय, कुठलं नंबर 9चा रेफरन्स घेतला, नंबर 8चा, तर त्यांनी काय बघितलंय, फॉल्टी परसेप्शन काय ते बघा. मग ती घटना काही इव्हेंट असेल त्यावेळेस पेशंटला थॉट काय आले येते का, फिलिंग स्टेट काय होती पेशंटची ती विचारायची. आपण बऱ्याचदा इव्हेंट घडलेला विचारतो, डायव्होर्स झाला, ब्रेकअप झाला किंवा डेथ झाली, पण त्यावेळेस त्या पेशंटची फिलिंग स्टेट काय होती ती त्याची विचारा, तुमचे नाही घालायचे. असंच झालं असेल की फिक्स आहे नाही ठेवायचं. फिलिंग स्टेट डायव्होर्स झाल्यावर एखादा त्रास व्हायला एखाद्याला आनंद पण नाही. फॉर एक्झाम्पल ती स्टेट काय आहे ती पकडा, दॅट इज कॉल्ड स्टेट. म्हणजे स्टेट म्हणजे स्थिती, म्हणजे तेवढ्या वेळापुरती असलेली असते. म्हणजे आनंद झाला, तुला काय 10 दिवस आनंदच असतो का, नाही ना. काहीतरी झालं, आनंद झाला, दुःख झालं, स्टेट घ्या. किंवा थॉट काय आला होता, काय करू शकतो. आपण मोस्टली सिव्हिलिटी केसेसमध्ये बघतो ना, की डिस्ट्रक्टिव्ह काय थॉट आला होता, डिस्पेअरच्या रिलेटेड किंवा डेथच्या रिलेटेड किंवा होमिसायडल, सुसायडल असे काय आले होते ते बघतो ना. त्याच पद्धतीनं ती स्टेट इव्हॅल्युएट करा आणि तेवढी स्टेटच मेन्शन करा. किंवा स्टेटमध्ये आत्ताचे करंट सिम्पटम्स पण सांगितले. आपण मोस्टली यांच्याप्रमाणे कॉज बघायचाच आहे पहिला. ही मेंटल स्टेट अशी शोधायची की त्याच्यामुळे हा आजार सुरू आहे, आणि त्याच्यानंतरचे सिम्पटम्स पण बघायचे की आत्ता पेशंट कसा आहे, स्टेटला कसा आहे. तो त्याला इम्पॉर्टंट कमी आहे, पण तरी पण कन्सिडर करा. अगदी सोडून द्यायचं नाही. म्हणजे आत्ता तो असावा, प्रत्येकाचं बिहेवियर वेगळं आहे ना. प्रत्येकाला कॅन्सर झाल्यावर प्रत्येकजण वेगवेगळ्या रिॲक्ट करणार आहे ना. त्याच्या इंटरनल ह्याच्याप्रमाणे काही एकदम घाबरून जातील, काही लोक बिंदास राहतील, काहीच नाही वाटणार. ते त्यांच्या इंटरनलच्या प्रमाणे पिक्चर होणार आहे. त्या पद्धतीनं मग ते स्टेट, ती जी काय स्टेट आली सध्याची आजार पडल्यावर नंतरची सुद्धा ती पण नाही झालं. ह्या पद्धतीनं टोटॅलिटीज बनवायचं. घेतले फोटो घेतले असतील बोनिंग 4 प्रमाणे जायचं असेल तर, म्हणजे मोस्ट कॉमनली 70% केसेस तुम्ही केन प्रमाणे घेतात आपल्याला, 20% बोनिंग प्रमाणे आणि 10% म्हणजे गुगल, म्हणजे सोसायटीमध्ये तशा नाही. स्लीप मोड आलं लक्षात. टोटॅलिटी समजली कशी करायची, इव्हॅल्युएशनवरच डिपेंड आहे. त्याच्या आधी टोटॅलिटी म्हणजे काय आणि कसं घ्यायचं आहे कलेक्टिव्हली, म्हणजे कन्सेप्च्युअल इमेज कशी बनवा, मग त्यातनं ह्या टोटॅलिटी. आता इथून पुढं आता ही झाली तुमची जनरली जस्ट टोटॅलिटी ऑफ द केस. आता इथून पुढं तुम्हाला रेपर्टरी टोटॅलिटी करायची. म्हणजे इथं तुम्ही काय बसवले, सिम्पटम बसवले, तर ते सिम्पटम कन्वर्ट करायचे त्या टोटॅलिटी लँग्वेजमध्ये आणि ते रेपर्टरी टोटॅलिटी बनवायची. आणि जेवढं मिळतंय तेवढीच रेपर्टरी टोटॅलिटी. ते राहिलेल्या गोष्टी बाजूला राहतील आणि त्याचं मोठ्यामध्ये करेक्टनेस करायला लागेल एखाद्या वेळेस. आता म्हणजे तुमच्याकडं मला रेपर्टरी नसेल तर तुम्ही समजा केनच्या रेपर्टरीप्रमाणे केनचे इव्हॅल्युएशन करून एखादी केस बघायची. त्या केनच्या रेपर्टरी सगळं मिळेल असं नाही, आणि तेव्हा केनने काढून बरेच वर्ष झाले, तर बऱ्याच जणांनी ॲडिशन केलं नाही. आता सिंथेसिसमध्ये ते मॅक्सिमम सांगता आणि लक्षात तर त्यावेळेस होतं ना. आत्ताच्या रेपर्टरीप्रमाणे RSPDF करायलाच पाहिजे असं काही नाही, पण मोस्टली मिळतं. तर रुब्रिक्स म्हणजे काय, रेपर्टरी हे सगळं माहिती आहे तुम्हाला. आले लक्षात. मग पुढच्या वेळेस काय करायचं, एखादी केस तुम्हाला सर्क्युलेट करायला लागेल, त्याच्यामध्ये ती वाचून या. म्हणजे लॅब स्पेसपर्यंत, आणि मग तुम्हाला लॅब स्पेस टेबल कसा भरायचा, म्हणजे काय लेवलला ॲनालाइज करायचं ते घेता येईल. किंवा मग आता नेक्स्ट टाइम मी आता हॅनिमनने जे सांगितलं ना काय अजून स्टुअर्ट क्लोजने आणि कुणी सांगितलं असेल तर ते जरा टोटॅलिटी कशी घ्यायची प्रत्येकाचे फिलॉसॉफीप्रमाणे ते घेऊया. LST बघतो माझ्याकडे प्रिपेअर नाही, आपल्या सरांनी केलं तर त्यांना करायला तर मी करतो. म्हणजे तुमचं एक कम्प्लीट होऊन जाईल. त्याच्यानंतर तुमचं
त्यासाठी ससेबिलिटी वाचून ससेबिलिटी म्हणजे त्या गोष्टी समजल्या की सोप्या पोचवल्या. फिजिक रेमेडी कुठं वाचायला फेज म्हटलं रेमेडीचे फेज काय असतात म्हणतोस तू? फेज रेमेडीचे फेज हां. सोडाचं सल्फर कसे सिक्रेट ते असं वेगळं नाही कोणी करून दिलेलं विजयकरांनी दिले ट्राय मॅथमॅटिक्स म्हटलं. पण आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे अंडरस्टँड करायचं की मला माझी समजलं ना माझ्या जर समजले तर तुमच्या लक्षात येते की हे सोरिक सिस्टम आहे हा सायकोटिक सिस्टम आहे हा सिक्रेटिक माझ्याजून झालेत ना तुमचे मग त्याच्यावरून एक थिंकिंग लेवल डेव्हलप करायची. सोरा म्हणजे असा सतत तुम्ही जे आता रिडिंग करत राहिलं ना माझ्या त्यांनी काय यांनी काय काय दिलं ते त्यांच्या ह्याच्याप्रमाणे पण तुमचं एक स्वतःचं डेव्हलप करा की आता सोरिकमध्येच काय घेतलं हा सायकोटिकमध्येच काय हा सिक्युरिटीमध्ये त्याचे जनरल्स लक्षात आले ना सिक्युरिटीचे सायकोसिसचे बेसिक आहे ना तुम्ही 74 आपल्याला जाऊन वाचतो लक्षात येईल सांगतो तुम्हाला त्याच नाव आहे पुस्तकाचं नाव ते पुस्तक वाचून आधी माझ्यातून अंडरस्टँड करा पुस्तकाची गरज पण नाही मी माझ्या अंडरस्टँड केलं तर हे सिम्पटम कशाचे आणि इव्होल्युशनरी काही लिहिलेलेच आहे आता केंट असेल मार्गरेट टायलर आहे किंवा अजून शंकरन आहे त्यांनी जी बुक्स लिहिली किंवा आता जॉर्ज विथलफॉस आहे त्यांनी जी इव्होल्युशनरी मटेरियल निघाली आहे किंवा फिलिप डेलिक्स आहे त्यात तुम्हाला इव्होल्युशन वाईज लक्षात येतं की असं 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 पिक्चर म्हणजे ड्रग पिक्चर्स दिले त्यांनी पिक्चर टाकत मटेरियल केलं ना मग तो वाचला तरी पण त्याच्या आधी बेसिक लक्षात आलं पाहिजे बेसिक म्हणजे एन्सायक्लोपीडिया मॅथमॅटिकल आणि हिअरिंग गायडिंग सिस्टम हे 3 बेसिक जे तुमचे सोर्स बुक आहेत ते सोडायचे नाही. ड्रग पिक्चर एकच लक्षात ठेवलं की हा असंच आहे तुम्ही लेवल लावला हा असा असा लायकोपोडियम असतो नायट्रोमर असाच असतो पण तो प्रत्येक त्याची मायझमॅटिक स्टेट काय त्या पद्धतीनं तो वेगवेगळ्या हे करू शकतो. म्हणून तर रेपर्टीनं त्या रेमेडीज पुढे येतात की आपल्याला वाटतच नाही की ते हीच रेमेडी असेल म्हणून रेपर्टी हेल्प करते आपल्याला अंडरस्टँड करा म्हणून ती मायझम लाईक करा समजून घ्या मायझम समजलं नसेल तर बेसिक अंडरस्टँड करा 74 वाचा इंडियन फिलॉसॉफी वाचा गीतेचा 13वा अध्याय वाचा